हाय हॅलो नमस्कार. म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता हे सोमवार रात्री 12 वाजता हे ब्लॉगनं सुरू केलेलं आहे. आणि इकडं 12 वाजलेला आहे, 12 वाजलेला आहे. आणि इकडं आम्ही पोळ्या करायला लागलो आहे. आणि सकाळी गुढीपाडवा, मग सकाळी लवकर होत नाही म्हणून इकडं 2 किलो डाळ टाकलेलं आहे आम्ही आणि पोळ्या करायला लागलो आहे. आणि तसंच इकडं रात्री काम पण सुरू आहे. बाहेर जरा सिमेंट काढून घालायचं होतं, ते पण करायला लागल्यात. बाबा हेनी पण आहे आणि पवन पण आहे. पोरं सगळे झोपलेले आहेत. आणि इकडं बाहेर बाबा ते सगळं माल मिक्स करून टाकायला लागल्यात बघा इकडं दारात. आणि गुढीपाडव्या दिवशी एक सरप्राईज आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच ते काय सरप्राईज आहे म्हणून. आणि इकडं ताई पोळ्या करायला लागल्या. आणि रात्री आता पाणी उशीर आलेलं आहे, 12 वाजता पाणी आलेलं आहे. पाणीच आलेलं नव्हतं म्हणून इकडं मी पाणी भरायला लागलो इकडं. आणि ताई काय पोळ्या करायला लागल्यात. आणि आशिष पण उठून आला आहे आता. पवन जर आता आंघोळ केला, त्याला गरम पाणी करून दिलं, तेव्हा आंघोळ केला. आणि इकडे मी पाणी भरायला लागलो आहे बाहेर. आणि ते सगळं बाहेरचं ते माल टाकून झालेलं आहे. आणि बघा 1:30 वाजलेला आहे आता, अजून पोळ्या सुरूच आहेत. इकडं ताई एकटी करायला लागल्या. आणि उद्याचं सरप्राईज काय आहे पूर्ण व्हिडिओ बघा, कळेलच तुम्हाला. आणि आता 12 वाजले म्हटल्यावर आज मंगळवार पडलं त्यात. आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. चला इकडं मी पाणी भरायला लागलो आहे. आणि आत्ताच पाणी आलं आहे म्हणून भांडी आत्ताच घासून घ्यायचं म्हणून पाणी भरून भांडी घासून घेतो. आणि पाणी उशिरा म्हणजे 11 वाजता पाणी आलं आहे, ते पण लई बारीक होतं. त्यामुळं आम्ही रात्री उशिरापर्यंत पाणी भरायचं पण आहे म्हणून डाळ पण टाकलेलं तवाच. आणि डाळ शिजल्यानंतर सगळं ताई पुरण वाटून घेतल्यात. आणि त्याने इकडं पोळ्या करायला लागल्यात. मी इकडं पाणी भरायचं काम चाललेलं आहे. आणि ते माल कालवलं होतं, त्याचं सगळं सिमेंट झालेलं, भांडी सगळं धुवून ठेवलं बारडी ते पण. आणि आता एवढं पाणी भरून झालेलं आहे. आणि इकडं भांडी घासून घेतो. आणि इकडं सगळं आवरलं माझं. आणि इकडं ताई बघा एवढं पोळ्या झालेल्या आहेत. त्याने अर्धे पोळ्या झालेल्या आहेत, 2 किलोमधलं त्याने पोळ्या झालेल्या आहेत आता त्यांनी करून. आणि मी पण जरा गॅसवर इकडं लाटायला बसलेलो आहे. आणि लवकर होतं आहे म्हणून दोघी मिळून आता करून घेतो. आणि सकाळी खूप धावपळ होणार आहे म्हणून आम्ही रात्रीच पोळ्या करून ठेवलेल्या आहे. आणि सकाळी स्वयंपाक आणि ते सगळं लई काम आहे म्हणून त्यामुळं रात्रीच आम्ही पोळ्या करून ठेवायला लागलो आहे. आता दोघींनी मिळून पटपट करायचं म्हणून मी पण जरा करायला लागलो आहे. आणि इकडं ताईंचं पोळ्या बघा. आणि असं पातळ पोळ्या नाहीच आवडतं आम्हाला. आणि असं गुबगुबीत चांगलं पोळ्या होते म्हणून इकडं ताई बघा किती मस्त पोळ्या करायला लागल्यात. आणि इकडे गॅसवर मी पण करायला लागलो आहे. आता दोघी मिळून आवरून घेतो. इकडं पोळ्या आवरलेला आहे. आणि आता किती वाजले बघा. आणि सकाळी लवकर उठायचं आहे. पाणी भरून झालं आहे, भांडी झाली आणि पोळ्या पण झालेला आहे. आणि आता वाजले 2:45 वाजलेला आहे. आता आम्ही थोडा वेळ झोपतो. आणि आता किती सकाळ 8 वाजलेला आहे, 8-9 वाजलेला आहे. आणि इकडे पोळ्या बघा केवढं झालेलं आहे. आणि आज आहे गुढीपाडवा, हे मंगळवारचा ब्लॉग आहे. आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. देवपूजा झालेला आहे आणि स्वयंपाक पण सगळं आवरलेला आहे. आणि इकडं आम्ही एक मोठी गाडी घेतलेलं आहे. पहिलं गाडी होतं ते दिलेलं आहे देऊन, आता त्याच्यापेक्षा मोठी आहे गाडी घेतलेलं आहे मी, पाडव्या दिवशी घेऊन आलेलं आहे. आणि इकडे त्याचंच पूजा आहे, तेच आहे सरप्राईज. चला पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं पूजा करायचं आहे. आणि ताई त्यानं गारवा आणलेला आहे. सगळ्यांनी आलेले आहेत. सगळ्यांना मी आता बायकांना सांगून आलो हळदी कुंकूला. आणि सगळे आलेले आहेत. तिकडे ताई पूजा करायला लागल्यात. आणि गाडीला फुलं घातलेले आहेत, हार आणि घालणार आहेत.
इकडे ताई त्यानं गारवा आणलेला आहेत आणि त्यांना आयर पण आणलेला आहेत. मला साडी त्यांना कपडे आणि ते पण आम्हाला द्यायला लागलेत. आणि इकडं आम्ही 2-4 फोटो पण काढून घेतले सगळेजण. आणि कसा वाटला प्लीज व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आता व्हिडिओ इथंच थांबवतो मी. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.